शेतकरी मित्र नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानाअंतर्गत आपण 1 मे रोजी आंधळी या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी अमोल कदम यांच्या 3 एकरच्या 10,001 या ऊस वराडीच्या लागण प्लॉटमध्ये आलेलो आहोत. एकंदरीत आमच्या गावच्या सर्वांगीण शेतीचा विचार केला तर वैयक्तिक 17-18 एकर जमिनीचे मालक असणारे म्हणजे जास्त उत्पन्नदार असणारे प्रगतशील शेतकरी अमोल कदम आहेत. आज त्यांच्याच प्लॉटमध्ये आलेलो आहोत. त्यांची जराशे मनोगत घेऊ. नमस्ते. नमस्ते. ही आपली जी 10,001ची लागण आहे ना, त्या लागणाला आपण आपलं आर डी तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. रायझर खत वगैरे याचा पण वापर केला. एकंदरीत आजपर्यंत करत असलेली शेतीनं याचा वापर, याचा रिझल्ट कसा वाटला आपल्याला? मला 1 नंबर वाटला आणि महत्वाचं कमी खर्चात जास्त होतं. मला टेन्शन त्याचं फार होतं. एवढ्या क्षेत्राला पैसे खर्च जास्त होतो आणि उत्पन्न त्या पटीत निघत नव्हतं. म्हणजे आज जी मोठी समस्या आहे की समजा जास्त उत्पन्न आहे तुमचं, 17-18 एकर जमीन आहे, पण उत्पन्न काढण्यासाठी येणारा खर्च आणि होणार उत्पन्न याचा ताळमेळ यापूर्वी लागत नव्हता. ज्यावेळेला आर डी तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थित होईल त्यावेळेला उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जादा हे 100% साथ देऊ शकेल असं वाटतं आहे ना? विषयच नाही, मला ह्याचा पूर्ण गॅरंटी आहे. माझा ऊस 100 टनापर्यंत जाऊ शकतो. आपलं हे आपण ह्याची फवारणी केली, ऑलराऊंडर, नायट्रो पॉवर, PSPची जी फवारणी झाली. एकंदरीत मला खाल्ले आपले निघालेले फटवे कोंब वगैरे दाखवा जरा कसे आहेत. हे कोंब बघा, 2-2, 3-3 काढाने नेटक कोंब आहेत, एकदम जाड सशक्त कोंब आहेत सगळे आणि सगळे एकसारखे आहेत. आणि पानाची लेवल, ग्रीप म्हणा, उंची म्हणा, एकसारखा प्लॉट दिसतो सगळा. त्यातून जर नजर मारली एकसारखा. आपण बऱ्याच वेळा एक मेन समस्या असते की कुठेतरी एका ठिकाणी प्लॉट चांगला आणि एखाद्या ठिकाणी अशी जी समस्या होते की प्लॉटमध्ये आता कुठेही आपणास जाणवत नाही. एकसारखा सगळा प्लॉट आहे. एकंदरीत आपल्या आर डी तंत्रज्ञानाबद्दल समाधान आहात ना? पूर्ण समाधानी, विषयच नाही. ओके. सर्व शेतकरी बांधवांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा असं वाटतं ना तुम्हाला? सर्वांनी माझं मत आहे. आजकालच्या युगात महागाईमुळे उसाला दर नाही, माणसं ओरडतात की शेतीचा खर्च वाढलेला आहे. तुटपुंजी ती FRP मुळे 32 रुपये दर देतात, आपलं काय भागन झाले. मग याचा एकमेव अर्थ की आपला उत्पादन खर्च कमी करून जेवढं कशी जास्त उत्पन्न काढलं याचा आपण विचार केला पाहिजे शेतकऱ्यांना. आता त्यासाठी आपल्या आर डी तंत्रज्ञान हे वरदान 100% विषयच नाही मला वाटतं. ओके. धन्यवाद.